नमस्कार मंडळी, ऋतुजाज किचन हाऊसमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय कोथिंबीर थालीपीठ. त्यासाठी मी निसलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती 2 ते 3 वेळा एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, जेणेकरून त्यात माती चिकन राहणार नाही. त्यामुळे कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या. आता ही कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्या. आपली सगळी कोथिंबीर चिरून रेडी आहे. आता आपण कांदा चिरून घेऊया. मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. तुम्ही बघू शकता एकदम बारीक कांदा चिरून झालेला आहे. आता आपण वाटणाची तयारी करूया. वाटणासाठी मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे घेतलेले आहे. ते मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण पीठ बघूया कोणतं कोणतं पाहिजे. बेसन पीठ, बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता ते आपण आपल्या कोथिंबीरीत मिक्स करून घ्या. मी इथे 1 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं. आता कांदा सुद्धा कोथिंबीरीत घालून घ्या. आपण जे वाटण तयार केलं होतं ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी कमीच टाकायचं आहे कारण आपल्या कोथिंबीरीला पाणी सुटणार आहे. त्यानंतर ओवा असा एकदम बारीक करून त्यात घालायचा आहे आणि आपल्याला आता हे सगळं मिक्सचर एकदम मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा गोळा बनवायचा आहे. सगळं मिक्सचर आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. पाणी अंदाजे कमीच घालायचं आहे आणि जर चुकून जास्त पाणी झालं तर तुम्ही त्यात बेसन पीठ ॲड करू शकता. अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण थालीपीठ थापून घेऊया. त्यासाठी मी इथे एका पातेल्यात एक रुमाल ओला करून घेतलेला आहे. आपल्याला रुमालावर थालीपीठ थापायचं आहे आणि मग ते तव्यावर टाकायचं आहे. तर तुम्ही सुद्धा असाच ओला रुमाल करून घ्या आणि त्यावर पाणी शिपडून घ्या, जेणेकरून आपलं थालीपीठ तव्यावर व्यवस्थितपणे पडेल. असं सगळीकडून उंडा घेऊन आपल्याला थापून घ्यायचं आहे. मीडियम साईजचं थापून घ्यायचं आहे. आता आपण त्यावर तीळ टाकून घेऊया, म्हणजेच हवरी टाकायची आहे आपल्याला त्यावर थोडीशी. तवा गरम झाल्यावर त्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा आपलं थालीपीठ टाकू तर ते तव्याला चिटकणार नाही, व्यवस्थित निघेल. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हालाही अशा पद्धतीने थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि रुमाल काढून घ्यायचा आहे. रुमाल आपण ओला केला होता त्यामुळे आपलं थालीपीठ त्याला चिटकलं नाही. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तव्यावर आपलं थालीपीठ पडलेलं आहे. आता ते उलथून घ्यायचं आहे. 2 मिनिटं ठेवायचं आहे आणि मग उलथून घ्यायचं आहे. बघा किती छान परतलेलं आहे आपलं थालीपीठ. आपल्याला सगळीकडून छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे.
सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्या. आणि अशा प्रकारे आपलं गरमागरम थालीपीठ खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालंय. अशा सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.